नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आज दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळचे वाजलेत 9:30 झालेले आहेत. आत्ताच जस्ट आपण घराच्या बाहेर पडलो. ट्रिप काय अजून पडलेली नाही आहे. बघू तिथून ट्रिप कधी पडते. थोडंसं गाडी साफसफाई करायची होती, गाडी साफसफाई केली. बाहेरून थोडंसं भरते आजकाल जास्त पावसामुळे गाडी लागतं, त्यासाठी घरून निघण्याच्या आधीच गाडीला साफसफाई वगैरे करून घेतो. आत्ता निघालो जस्ट आणि ट्रिप काय पडलेली नाही अजून. तर बघू ट्रिप कधी पडते, आपलं काय दिवसभराचं नियोजन आणि काय कलेक्शन. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण चाकण साईडला राहतो आणि चाकण साईडला राईड खूप कमी असतात. त्यामुळं आपल्याला पिंपरी चिंचवड साईडला रोज म्हणण्यापेक्षा कधी कधी MT जावं लागतं आणि MT यावं लागतं संध्याकाळी पण. तर त्यामुळं थोडंसं इकडचा डिसॲडव्हान्टेज आहे आपल्याला, की आपल्याला राईड भेटत नाहीत इकडून. मित्रांनो, आपल्याला इथूनच तळवडीतून पडली आहे ट्रिप वाकडची आणि आपण जात आहोत आता कस्टमरला घ्यायला. चला तर आपण तिथे त्यांना सोडून भेटू. मला काय निवांत चालायचं आहे दिवसभर. आज पण आपल्याला 10 वाजले ट्रिपसाठी. 10 वाजताच आपल्याला परत ट्रिप पडलेली आहे आणि बघू आता आजच्या दिवसभराचं काय होतं. कालचं झालं होतं ठीकठाक आणि आज अजून काय होतं बघूयात. तर मित्रांनो, आपली पहिली ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि ते कस्टमर आपल्या इकडचेच होते, नांदेडचे. तर 4 गोष्टी त्याने ज्ञानाच्या सांगितल्यात आपल्याला. ठीक आहे म्हणलं, बरं यायचं. आपल्या इकडचे ते व्यवस्थित बोलत करत आले. कसं आपल्या इकडचं माणूस असलं किंवा बोलणारा माणूस असलं तर ड्राईव्ह करायला चांगलं वाटतं आणि बोलत असलं तर वेळ कधी निघून जातं समजत नाही. तसंच झालं आहे आपलं. कंप्लीट झाले ट्रिप. आता बघतोय दुसऱ्या ट्रिपची वाट, बहुत कधी पडते. चला तर मित्रांनो, आपल्याला पडली आहे आता ट्रिप वाकडवरून मेवनानगर बुधवारपेठ. आता वाकड ते बुधवारपेठ अशी ट्रिप पडलेली आहे आणि आपण आता निघालो कस्टमरच्या पिकअप पॉईंटकडे. कस्टमरला घेऊन त्याला सोडल्यानंतर भेटूत आपण पुन्हा तिथे. तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथे सोडलेलं आहे. ट्रॅफिक जाम आहे तर दगडूशेठ हलवाई गणपतीपासून सोडलेलं त्यांना. पुढे थांबता येणार नाही म्हणून त्यांना अलीकडेच सोडलेलं आहे आणि निघालं. आता दुसरी ट्रिप अजून पडलेली नाही आहे. आहे गणपतीचे मंदिर आणि हे रांग लागलेली आहे भक्तांची. पुढे पहा रांग लागलेली आहे. कुठून रांग लागलेली आहे बाहेर गणपतीच्या मंदिराच्या. ते व्यवस्थापन चालू आहे सध्या. आता गणपतीचं वातावरण आहे आणि तिकडे पुढं स्टेज पण चालू आहे गणपतीचा. ओहो, चला तर मित्रांनो, आपल्याला त्या शनिवार वाड्यापासून पडली होती फोनिक्स मार्केट सिटीची, नगर रोडची. तर आपण नगर रोडला पण कस्टमरला सोडलेलं आहे. हे फोनिक्स मार्केट सिटी, नगर रोड. ट्रिप परत पडलेली आहे हडपसरची. तर आपल्याला त्यांना आता घ्यायला जायचं आहे आणि त्यांना सोडल्यानंतर बघत होता तिथून कुठली पडते काय नाही पडत. तिकडे खूप ट्रॅफिक असतं आता सध्या. तर ट्रिप बघू आता. चला मग भेटू आता हडपसरमध्ये. मित्रांनो, पाऊस सुरू झालेला आहे आणि आपल्याला इथून कोरेगावमधून आता एक ट्रिप पडलेली आहे. इतकं आपण CNGसाठी फिरत होतो. CNG काय भरलेलं नाही अजून. चला तर मग ट्रिप घेऊ आपण. CNG तर नाही आपल्या गाडीमध्ये. ट्रिप घेऊ, कस्टमरला सोडू, त्यानंतर आपण मग CNG भरण्याच्या पाठीमागं लागू. कारण का इथं आसपासमध्ये आता CNG जवळ नाही आहे आणि जिकडं असेल तिकडे ट्रॉफिक आहे भरपूर आणि गाड्यांची रांगा लागल्यात CNGसाठी. त्यामुळे इथं काही CNG आपण भरला नाही. आता आपण चाललो आहे कस्टमरला पिकअप करण्यासाठी आणि कस्टमरला पिकअप करून आपण भेटूयात मग आता पिंपरी चिंचवडमध्ये. तर मित्रांनो, आपण आलो तर स्टेशनच्या बाजूला जो पंप आहे पुणे स्टेशनच्या बाजूला, त्या पंपाच्या शेजारी म्हणजे तिथे CNG भरतोय आपण आता. कारण ज्या कस्टमरला आपण पिकअप करायला जात होतो तर त्या कस्टमरशी बराच वेळ आपण वेट केला, तरी पण ते काय कस्टमर आले नाहीत. त्यामुळं ती राईड मी कॅन्सल केली आणि म्हटलं आता CNG भरूनच घ्यावं. इथं किती वेळ लागला तरी चालेल, म्हणजे एकदा CNG भरला म्हणजे 11-12 वाजेपर्यंत घरी जाऊपर्यंत आपल्याला काही टेन्शन राहणार नाही. त्यासाठी मग म्हटलं आता CNG भरून घ्यावं इथं स्टेशनच्या बाजूला. आता तेच जवळ वाटलं मला तिथून, म्हणून मी आलो आता CNG भरायला. CNG भरून बघू कुठली ट्रिप पडते काय पडते. पंपावर येताच आपल्याला पाऊस लागला आहे.
म्हणजे आज 2 वेळेस झालं. पाऊस येऊ पडतोय चांगला आणि परत थांबतोय, पडतोय थांबतोय आणि लगेच ऊन पडतं. काय चालू आहे काय माहीत नाही पावसाचं. हा आहे CNG पंप. इथून रांग लागलेली आहे बघा. ही सरळ रांग लागली आणि आपल्याला ह्या साईडला यायचं आहे. ते व्हाईट कलरची डिझायर गाडी दिसते त्या साईडला आपल्याला यायचं आहे. तिथे CNG भरतात. तर बऱ्याच वेळानंतर आपला CNG भरून झालेला आहे इथे आणि ट्रिप पडली आपल्याला इथून स्टेशनवरूनच पडलेली आहे हडपसरची. चला तर मग कस्टमर पिकअपला जाऊया आणि घेऊन तर मित्रांनो आपण हडपसरला पण ट्रिप सोडलेली आहे. आहे आणि इथून मगरपट्ट्यातून परत पिंपळे सौदागरची ट्रिप पडलेली आहे. तर मी पिकअप लोकेशनला आलेलो आहे कस्टमरच्या आणि त्यांच्या आपलं थांबलो आहे. ते मला येतो 2 मिनटामध्ये थांबलो आहे बाहेर. तर बघूत कस्टमर कधी येतात आणि आपण पिंपळे सौदागरला कधी पोहोचतो. त्यानंतर इथं पोहोचल्यानंतर बघूत आपण पुढचं काय नियोजन आहे. कारण ट्रॉफिक भरपूर असणार आहे. संध्याकाळचा वेळ झालेला आहे. चला तर मग भेटूत आपण आपण. तर मित्रांनो कस्टमरला आपण इथं सोडलेलं आहे पिंपळे सौदागरमध्ये. आपण हडपसरहून त्यांना घेतलं होतं आणि पिंपळे सौदागरला 1.5 तास लागला आपल्याला त्यांना सोडायला. सोडून परत आपल्याला इकडची ट्रिप पडली होती पिंपळे गुरवमधली. तिथली पण कंप्लीट केली आहे आणि तिथंच थांबले पिकअप आणि त्याच कस्टमरला परत घेऊन सोडायचं आहे आपलं पिंपळे सौदागरला. चला तर मग भेटूया आता पिंपळे सौदागरमध्ये. चला तर मित्रांनो पिंपळे सौदागरवरनं आपल्याला परत पडली होती वाकडची ट्रिप आणि ते पण कंप्लीट झालेले आहेत आणि संध्याकाळचे वाजले 10. आता आपण निघालो घराकडे. घराकडची पडली तर एखादी ठीक आहे, नाही पडली तर मग आता उद्या सकाळीच बघू. आता वाजले 10 तर मग आता काय मजा काम करण्यात काय मजा नाही. आणि अजून अर्धा 1 तास 2 तास चालेल का, त्यानंतर काय संध्याकाळी काय काम नसतं तेवढं म्हणून आता निघाल. चला तर मित्रांनो आपण पोहोचलो आहोत आता घरी आणि संध्याकाळचे आता 11 वाजलेले आहेत. आपल्याला ट्रिप भेटली होती येते वेळेस एक जसं तुम्हाला म्हणलं होतं गुड होम टाकले त्याच्यानुसार आपल्याला एक ट्रिप भेटलेली आहे निगडीवरून मॅरिट हॉटेल HP चौकामध्ये जे आहे तर त्याची ट्रिप भेटलेली आपल्याला. आपण त्यांना सोडून डायरेक्ट आता घरी आलेलो आहोत. तर अशा प्रकारे या ब्लॉगला आपण इथंच थांबूयात. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत